नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे विष्टीकरण आणि त्याचे परिणाम काय. मुळात पंचांग हा जो भाग आहे त्यातली पाचही अंग ही अतिशय अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. म्हणून पंचांगात जी 5 अंग दिलेली आहेत त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. त्यामध्ये करण ह्या विभागामध्ये हे विष्टीकरण नावाचा भाग येतो. आता तो नेमका असतो काय आणि त्याचे परिणाम काय होतात, याचं कारण असं की धर्मशास्त्रामध्ये या विष्टीकरण या भागाची शांती करा असं सांगितलेलं आहे. मग नेमकी शांती का आणि कशासाठी बरं केली तर त्याचे परिणाम काय दिसतात का, ज्याची शांती केली त्याचा काही बदल झाला का, किंवा शांती करत असताना बाबा रे तुझ्यामध्ये हा दोष किंवा ही विकृती आहे आणि त्यात जर बदल झाला तर तुझं जगणं अजून सोपं आणि सुंदर होईल, हे जर कल्पना दिली तर त्यात निश्चितपणे बदल होतो. पण कल्पनाच दिली नसेल तर त्यात बदल होणं अवघड आहे, म्हणजे परिणामच दिसणार नाही. म्हणून हे विष्टीकरण काय आहे एकदा समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी एखादी शांती केली जाते त्यावेळी त्या शांती करणाऱ्यानं, ज्याची करणार आहे तो जर ऐकण्याच्या मनस्थितीत असेल किंवा सक्षम असेल तर त्याला हे सांगणं ही त्याची नैतिक जबाबदारी ठरते. आता तो असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, महाराज माझी काही इच्छा नाही, आईवडिलांनी सांगितलं म्हणून बसतोय, काय ते उरका आणि जावा बरं, असाही एक वर्ग आहे. आता त्याच्या पुढं काय नारळ फोडून उपयोग होणार नाही, 100%. त्यामुळं तिथं तुम्ही काही केलं नाही तर तुम्हाला सगळं माफ आहे. पण ज्याला खरोखरच बदलायचं आहे त्याच्यासाठी मात्र ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण काय, धर्मशास्त्राच्या प्रत्येक गोष्टींचा उल्लेख करत असताना माणसात योग्य तो बदल व्हावा, त्याचं जगणं सुंदर व्हावं, त्याच्यातल्या काही त्रुटी किंवा दोष कमी व्हावेत, हाच हेतू त्याच्यामध्ये आहे. तो हेतू साध्य झाला तर आपण केलेलं काम आहे त्याचं फळ मिळालं असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपण आज विष्टीकरणाबद्दल विचार करणार आहोत. बघा, पंचांगातील 5 अंगांचा अभ्यास करताना आपण तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे असं वाक्य वापरलं. याचं कारण असं की आपण जे काही करतो ते आपल्याला जर कळलं तर आपलं करणं हे अतिशय आनंदी, त्यामध्ये आपण योगदान देतो आणि मग करतो. म्हणून यातील तिथीबद्दलचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घ्या, तिथी कुठं सुरू होते आणि कुठं संपते हे त्यात दिलेलं असतं. म्हणजे एक चतुर्थी ही तिथी आहे आणि आज सकाळी 10 वाजता सुरू होते आणि उद्या सकाळी 9 वाजता संपते असं जर दिलं असेल तर याचा अर्थ असा की ही तिथी ही 23 तासांची आहे. आज सकाळी 10 पासून उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत आहे. हे जर समजलं आपल्याला तर मग तुम्हाला विष्टीकरण समजणं सोपं जातं. याचं कारण असं की करण हा विष्टीचा अर्धा भाग आहे. करण किती आहे? विष्टीचा अर्धा भाग. म्हणजे आपल्याला जर म्हणलं की ही चतुर्थी ही 11 तासांची आहे, 23 तासांची आहे, तर मग 24 तासाची असती तर 12-12 तास आले असते. पण 23 तासाची असेल तर त्यात एका तिथीमध्ये 2 करणं होतात. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की 24 तासाची जर तिथी असेल तर 12-12 तासाची 2 करणं होतील. पण इथं जर मी तुम्हाला असं म्हणालो की आज सकाळी 10 वाजता सुरू होणारी चतुर्थी उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत आहे, याचा अर्थ 23 तासांची आहे. मग त्या 23 तासाचे जर आपण समान 2 भाग केले तर 11 तास आणि 30 मिनटं, 11 तास आणि 30 मिनटं असं जर आपण विचार केला तर एक करण 11 तास आणि 30 मिनिटांचं आहे. कारण एका तिथीमध्ये 2 करणं बरोबर मध्ये आधी बसवलेली असतात, बरोबर त्यांचं सेंटर काढून बसवलेली असतात. म्हणून तिथी कळली की करण कळतं. म्हणून तिथीचा आपल्याला अभ्यास असेल तर आपण करणाचा अभ्यास करतो. आता पंचायत अशी आहे की काही लोकांचे असेही
शांती करण्याची भाग पडलेला आहे. मी स्वतः तसं केलेलं आहे. कारण ही चूक आहे हे मला कधी नाही कळलं. शेवटपर्यंत आपल्याला ते कळतच नाही आणि आपण मग ती गोष्ट करून येतो. म्हणजे एखाद्याला जाऊन गाईला नमस्कार करून आला आणि मग त्याने सांगितलं की अरे तो बैल आहे, तर आता आपल्या हातात काहीच राहिलेलं नसतं. तशी परिस्थिती होते. ह्याचं कारण असं की 1990 पूर्वीची जी पंचांग होती त्या पंचांगामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण असं देत असताना त्या करण या शब्दाखाली एकच करण दिलं जात असे. खरं तर एका तिथीमध्ये 2 करण आहेत. समजा ही चतुर्थी तर 2 कर्ण आली, मग पहिलं 5.5 तासांचं कर्ण आणि दुसरं 5.5 तासांचं कर्ण असे 2 द्यायला पाहिजे. पण त्यावेळेला पंचांगकर्त्यांना इतकं त्याचं महत्त्व वाटलं नसावं. त्यामुळे त्यात एकच करण दिलं जायचं आणि मग ते कोणतं दिलं जायचं? पहिलं दिलं जायचं. मग दुसरं करण माहितीच नाही. म्हणजे बघा, आज सकाळी 9ला सुरू झालेली तिथी, 10ला सुरू झालेली तिथी उद्या सकाळी 9पर्यंत आहे असं माना. तर तिचे 11.5 तास कधी होतील? म्हणजे आपण 12 तास मानूया थोडक्यासाठी. आज सकाळी 10 वाजता सुरू म्हणजे संध्याकाळी 10 वाजता बरोबर 12 तास होतात. म्हणजे त्याच्यात 30 मिनिटं अगोदर आपण जर आलो तर 9:30 वाजता हे पहिलं करण संपलं. समजा पहिलं करण हे विष्टीकरण आहे. 9:30 वाजता संपलं आणि ज्यांची पत्रिका आहे त्यांच्या पत्रिकेत एकच लिहिलं आहे नुसतं विष्टीकरण. आणि जर त्यांचा जन्म हा त्या 9:30 नंतर रात्री 2 वाजता, पहाटे 4 वाजता, सकाळी 7 वाजता वगैरे झाला असेल तरी पण त्यात विष्टीकरण शब्द आला आणि त्याची आपण शांती केली. प्रत्यक्षात त्याच्या जन्माच्या वेळी ते करण नव्हतं, पण आपल्याला ते ज्ञात नाही. पत्रिका करणारा वर्ग वेगळा, शांती करणारा वर्ग वेगळा. त्यामुळे ह्या गोष्टींचं चिंतनच झालेलं नाही. आणि मग अरे ज्यावेळी कळलं की आपण हे चुकीचं केलं त्यावेळी आता आपण काहीही करू शकत नाही, शांत राहणे हाच पर्याय होता. पण आता 1990च्या नंतरच्या पंचांगांमध्ये दोन्ही कर्ण आलेली आहेत. म्हणजे सकाळी 10 पासून 9:30 पर्यंत जे कर्ण आहे ते वेगळं आणि त्याच्या पुढच्या कॉलममध्ये दुसरं करण, त्याच्या पुढच्या कॉलममध्ये दुसरं करण म्हणजे रात्री 9:30 नंतर उद्या सकाळी 9:30 पर्यंतचा काळ किती असेल 9 पर्यंतचा, एवढं दुसरं करण, असे 2 कर्ण दिलेले आहेत. त्यामुळे आता पत्रिका करत असताना जर हातानं करत असाल तर 9:30च्या पूर्वी जन्म असेल तर जे करण आहे ते, 9:30 नंतर जर दुसरं करण असेल तर ते लिहिण्याची सोय असल्यामुळे आता ती चूक होणार नाही. आता आपण ठीक आहे, झाल्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यामुळे आपण काय करू शकत नव्हतो. पण त्यानंतरच्या आत्ताच्या पंचांगात ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. पण दुर्दैवानं आता हातानं पत्रिका करण्याचा प्रकार संपला, त्यामुळे तो कॉम्प्युटरवर गेला. म्हणून आपल्याला आता ह्याचे परिणाम काय आहेत आणि ह्या गोष्टी का गरजेच्या आहेत ह्या गोष्टी शिकणं महत्त्वाचं वाटतं. बघा, आपण बघूया. एकूण 11 कर्ण आहेत आपल्याकडे. आता ह्या 11 कर्णामध्ये 2 भाग केलेले आहेत. 11 कर्णामध्ये 2 भाग केलेले आहेत. म्हणजे काय? काही करण हे चल या स्वरूपामध्ये आहेत आणि काही करण अचल या स्वरूपामध्ये आहेत. चल आणि अचल हे 2 भाग आहेत. बघा, आता चल म्हणजे काय तर जे सतत बदलत असतं. उदाहरणार्थ वेळ. आत्ता तुम्ही मला सांगितलं की बाबा 9:16 आणि 18 सेकंद झाले, तर तुम्ही एवढं बोलेपर्यंत ते 18 सेकंद झालेले असतात. म्हणजे वेळ ही काय आहे? अचल आहे, ती स्थिर नाही. हवा स्थिर नाही, नदीचं पाणी स्थिर नाही, विद्युत सप्लाय स्थिर नाही, आपली रक्तवाहिनी चालू आहे ती स्थिर नाही, आपण बोलतोय तो श्वास स्थिर नाही. ह्याला आपण काय म्हणतो? चल. आणि अचल म्हणजे जे आहे ते स्थिर आहे. म्हणजे काय? उदाहरणार्थ झाडं जागेवरच आहेत, पूल एखादा नदीचा बांधलेला जागेलाच आहे, एखादं भिंतीवरचं घड्याळ त्यातली वेळ पुढं आहे पण घड्याळ तिथंच आहे. त्यानंतर घरं, आपलं घर, घरातली माणसं कमी होतील वाढतील तो भाग नंतरचा आहे, पण घर हे स्थिरच आहे. असं असेल तर त्याला चल आणि अचल अशी 2 कर्ण आहेत. आता ह्यातली चल कुठली तर इथं आपण दिलेलं आहे बघा. एकूण 11 कर्णापैकी 7 कर्ण जी आहेत, बव, कौलव, बालव, कौलव, तैतील, गरज, वणिज आणि विष्टी, ही 7 कर्ण आहेत. ही चल कर्ण आहेत. म्हणजे ही सतत बदलतात. सतत बदलतात म्हणजे जर आपण पंचांग घेतलं आणि बघितलं तर जो मराठी महिना सुरू होतो, मराठी महिना, तर त्या मराठी महिन्यामध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे शुक्ल पक्ष आणि 2 म्हणजे कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्षामध्ये जो शुक्ल पक्ष प्रतिपदा हिच्यात जी पहिली तिथी असते, पहिली तिथी म्हणजे एकूण प्रतिपदा हीच तिथी आहे. आता या तिथीमध्ये 2 कर्ण असणार. तर त्यात जे पहिलं कर्ण असणार आहे ते ह्या अचलपैकी असणार आहे, कारण ती तिथी जी आहे ती अमावस्येला जोडून आहे आणि ती पुढं मागं होऊ शकते. त्यामुळं ते पहिलं कर्ण आहे ते
शकुनी, चतुष्पाद, नाग किंवा किंस्तोन यापैकी असेल. आणि त्यानंतर प्रतिपदेचं दुसरं करण हे इथून सुरू होतं. भव, कौलव, बालव, कौलव, तैतील, गरज, विनी, वणी आणि विष्टी. आता हे सुरू झालं. आता हे एका दिवशी 2 याप्रमाणे हे पहिल्या दिवशीचं दुसरं करण, ह्या दोन्हीचं मिळून 2 द्वितीया, हे तृतीया 2, हे चतुर्थी. आता पंचमीला पुन्हा हीच 2 आली बघा. भव, बालव. षष्टीला कौलव, तैतील. सप्तमीला गरज, वणीच. अष्टमीला विष्टी आणि भव. नवमीला बालव आणि कौलव. दशमीला तैतील आणि गरज. एकादशीला वणीज आणि विष्टी. असे कंटिन्यू हे राहतात, रिपीट होत राहतात. त्यामुळं ही जी 7 कर्ण आहेत ही 8 वेळा रिपीट होतात एका महिन्यामध्ये. म्हणजे पहिले 15 दिवस, पुढचे 15 दिवस. मग चतुर्दशीला, मग चतुर्दशीला जे पहिलं करण सुरू होतं ते इथून शकुनी, चतुष्पाद, नाग आणि किंस्तून हे दोन्ही कर्ण जे आहेत ही चतुर्दशीची 2 कर्ण फक्त. आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीची, शुक्ल पक्षातल्या नव्हे, महिना संपतानाचा भाग आहे. आणि शेवटी नाग आणि किंस्तून हे दोन्ही कर्ण अमावस्येचे आहेत. म्हणजे हे चतुर्दशी आणि ही अमावस्या आपण जर विचार केला 2 दिवस, तर एकूण त्या महिन्याच्या पंधरवाडा आणि पुढचा पंधरवाडा म्हणजे समजा ही 30 दिवस आहेत असं मानू आपण, 30 तिथी आहेत असं मानू आपण. तर ह्या 30 तिथीपैकी शेवटच्या 2 तिथीमध्ये ही 4 करणं येतात आणि 28 तिथी आहेत त्यामध्ये ही करणं रिपीट होतात सारखी. असं जर असेल तर आपल्याला ह्याचा अभ्यास असला पाहिजे. त्यामुळे आपण विचार करूया की यामध्ये काही चल आणि अचल आहेत. आता ही मराठी महिन्याची सुरुवात शुक्ल प्रतिपदेनं होते. तेव्हापासून ते 8 वेळा येऊन जातात. मग ही 8 वेळा येऊन गेल्यानंतर मला सांगा एका महिन्यामध्ये हे प्रत्येक करण 8 वेळा येतं. म्हणजे विष्टीकरण हे किती वेळा येऊन गेलं? 8 वेळा. मग जर किती वेळ लोकांचा जन्म आहे त्यामध्ये ते तितक्या वेळेला रिपीट झालेला असेल. बरोबर आहे. मग काही वेळेला ते प्रथम असेल तर सकाळी येईल, सूर्याच्या भागात असेल तर दुपारच्या भागात येईल, याप्रमाणे ते आपल्याला दिसेल. आता हा जर प्रकार बघितला तर शकुनी हे करण जे आहे ते कृष्ण चतुर्दशीच्या उत्तर भागात येणार. कृष्ण चतुर्दशीचा उत्तर भाग. त्यानंतर पुढं आपल्याला हे 2 जे आहेत हे अमावस्येला दिसेल. आणि अमावस्येच्या शेवट म्हणजे किंस्तून असेल. कदाचित थोडं त्यात असेल, थोडं पुढं असेल, म्हणजे प्रतिपदेला थोडा असू शकेल. कारण तिथी हा जो भाग आहे तो याच्याबरोबर जरी बदलत असला तरी थोडा वेगळा पुढं मागं असू शकतो, कारण ते नक्षत्रांशी जोडलेला आहे. आता प्रश्न असा आहे की यातील विष्टीकरण याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. हा जो विष्टीकरण भाग आहे ह्या शब्दाला काही ठिकाणी दुसरी नावं आहेत. म्हणजे काही ठिकाणी भद्रा असा शब्द वापरलेला आहे. भद्रा प्रवृत्ती, भद्रा निवृत्ती असा शब्द आहेत. प्रवृत्ती, निवृत्ती वगैरे वगैरे वगैरे. आपण त्याच्या खोलात जायचं आज तरी कारण नाही. आणि काही जागी याला कल्याणी असा शब्द वापरलेला आहे. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये कल्याणी शब्द वापरला आहे, पण आज प्रचलित कल्याणी शब्द मला कोणत्याही पंचांगामध्ये दिसलेला नाही. पण बऱ्याचशा पुस्तकांमधून कल्याणी शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल की भद्रा किंवा विष्टीकरण, बऱ्याच जागी लोकांना फक्त विष्टीकरण या शब्दाची जर शांती करायची असेल तर रुद्राभिषेक करा एवढं सांगितलेलं आहे. त्यामुळं काही लोक फक्त रुद्राभिषेक करतात आणि मोकळं होतात. आता रुद्राभिषेक हा जो प्रकार आहे हा खरोखरच व्यक्ती बदलण्यासारखा आहे का? मला वाटत नाही. कारण काय, महादेवाची पिंड त्याच्यासमोर त्या व्यक्तीला बसवून जर समजा त्याच्यात काय 4, 10, 11, 15, 21, 22 काय असेल तेवढी ती हवनं केली. हवन म्हणजे इथं हवन नाहीच आहे, त्याच्यावरती त्या दुधाचा पाण्याचा अभिषेक केला जातो महादेवाच्या पिंडीवर आणि त्याला रुद्राभिषेक म्हणतात. मग ते रुद्र म्हणलं जातं किंवा महिम्न स्तोत्र म्हणलं जातं. मग ते 11 वेळा 21 वेळा आणि ती पूजा, मग ती षोडशोपचार ते पूजा त्याची 16 उपचार देऊन सगळं पांढरं अमकं तमकं, पांढरा दहीभात, पांढरे कपडे, पांढरं फूल सगळं छान करतात. आणि हे करायला हवं, पूजेचं सगळं पुण्य मिळायला हवं, त्याचं समाधान मिळायला हवं. पण माणूस बदलण्यासाठी यामध्ये काय आहे? काहीच नाही आहे. म्हणून मी का केली शांती आणि माझ्यात काय दोष आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा फारसा मानसशास्त्रीय उपयोग होईल असं मला वाटत नाही. म्हणून या गोष्टींची आपण दखल घेणं मला असं वाटतं की गरजेचं आहे. बघा आता हे विष्टीकरण ह्याची एक पार्श्वभूमी आहे. ती काय आहे लक्षात घ्या. देव आणि दानव
यांची अनादिकालापासून तुम्ही चारही युग बघितली, सत्ययुगापासून द्वापार युगापर्यंत आणि कलियुगापासून आपण जर हा सगळा प्रकार बघितला तर इथं प्रत्येक वेळी देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध झालेली आहेत आणि आजही ती आहेतच आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ती होतच राहणार आहेत. ह्यात बदल असणार नाही. कारण त्याचं आहे, जगाची विभागणी दोन भागात झालेली आहे. एक खरं ते माझं म्हणणारा वर्ग आणि दुसरं आहे तो माझं ते खरं म्हणणारा वर्ग. याच्यामुळं दोन भागात विभागणी झालेली आहे. मग आता देव म्हणजे काय आणि दानव म्हणजे काय, ह्या पण गोष्टी वैचारिकदृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे. देव म्हणजे काय, सकारात्मकता, नीतिमत्ता असलेली कामं व सत्य ज्या बाजून आहे त्या बाजून असणारी शक्ती म्हणजे देव. पुन्हा एकदा सांगतो, सकारात्मकता ज्या बाजूला आहे, त्यानंतर नीतिमत्ता ज्या बाजूला आहे आणि सत्य ज्या बाजूला आहे त्या बाजूला असणारा जो वर्ग आहे तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असला पाहिजे, तर त्याला आपण देव म्हणतो. आज उलटं होत आहे. खोबरं तिकडं चांग भलं ह्या शब्दाप्रमाणे जे आपल्याला काहीतरी फायदा असेल तर आपण त्या बाजूला असतो, मनात ती गोष्ट पटत नसते, परंतु नको असेल तर दुसऱ्या बाजूला येतो. बघा तुम्ही, म्हणजे आपण जर बघितलं तर देव आणि दैत्य याच्यामध्ये तो प्रकार आहे. रेशनचा तांदूळ खाणार आहेस का, नाही विकणार आहे, मग घेऊ नकोस ना. मनातून तो इच्छा नाही पण घ्यायचा आहे मला तो, असं असेल तर तुमची सकारात्मकतेची, सत्याची, नीतिमत्तेची बाजू नाही आहे ती. असं जर असेल तर आपण त्यांना देव म्हणणार नाही. देव म्हणजे एका बाजूला संपूर्ण सत्य असणं, हा जो भाग आहे ही एक शक्ती आहे. मग दैत्य म्हणजे काय, तर याच्याबरोबर विरोध प्रकार, असत्य, त्यानंतर पूर्ण नकारात्मकता, स्वार्थ आणि नीतिमत्ता गुंडाळून ठेवलेली आणि भांडणात मोठा आवाज करून अवास्तव आकांड तांडव करणारी शक्ती म्हणजे दैत्य. एकाच घरामध्ये देव आणि दैत्य आता दिसतात आपल्याला, रोज आपल्याला या गोष्टी दिसतात. म्हणजे काय, तर नीतिमत्ता गुंडाळून ठेवलेली आहे, स्वार्थ जो आहे तो बोकाळलेला आहे, नकारात्मकता सतत डोक्यात आहे आणि असत्याचीच बाजू जी बरोबर आहे असा मांडणारा एक मोठा वर्ग बाजारामध्ये आज दिसतो आपल्याला. हा जो वर्ग आहे हा दैत्यच आहे, याला वेगळा कुठलाही प्रकार नाही. हा दैत्य बाजारात आहे आणि ह्यांच्यामध्ये वाद आहे. बघा कोर्टामधले सगळी भांडणं बघा दैत्य आणि देव यांच्यामध्येच भांडणं आहेत. मग आता त्याच्यामध्ये जी भूमिका करणारे लोक असतात, त्याच्यामध्ये भूमिका करणारे शासकीय लोक म्हणायचं, मग ते न्यायाधीशापासून, पोलिसांपासून, पोलीस स्टेशनपासून, त्या तलाट्यापासून सगळे त्यांना मदत करणारे किंवा ही बाजू मांडणारे वकील, ह्यापैकी काही दैत्यच आहेत. ते सत्याला विजय मिळू नये यासाठी प्रयत्न करतायत. यासाठी मग ते काय पैसे खा, काय खा, चुकीच्या बाजूने जा, असं जर प्रकार बघितला तर देव आणि दैत्य हे कालही होते, आजही आहेत, उद्या ते असणार आहेत, पण उद्या ह्याच्यापेक्षा बाद झालेले असणार आहेत. हा प्रकार जर आज बघितला तर आपल्या लक्षात येईल की विष्टीकरण ही एक प्रवृत्ती किंवा खूप जुन्या लोकांनी मांडलेला बाजार नव्हे, तर वास्तवात असलेली गोष्ट एका वेगळ्या पद्धतीनं गोष्टीनं मांडलेली आहे. मग ही देव आणि दैत्य ही शक्ती आहे ती व्यक्तीच्या डोक्यात शिरून मानेवर बसणारी कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही असणार आहे. अगदी गीतेवर शपथ ठेवून सांगतील, देव हातात धरून, ज्वारी हातात धरून शपथा घेतील, पण सत्याच्या बाजूने उभारणार नाहीत. मग तुमचं कर्म कुठं आहे, डोक्यात काय आहे, चुकीच्याच बाजून जायचं, पण कर्म करत असताना नाही मी ज्वारी हातात घेऊन सांगतो अमका अमका कर, खोटं आहे सगळं. शपथेवरती खोटं बोलणाऱ्यांची संख्या कोर्टामध्ये 99% आहे. काय करू शकतो आपण त्यांना, काहीही नाही. मग याची कथा काय, देव आणि दैत्य या उभयतांचं एक युद्ध चालू होतं, त्यात नेहमी देवांचा पराभव होत असे. कारण काय, सत्याचा सगळीकडे पराभव हा ठरलेला आहे. महाभारताची पूर्ण कथा त्याचीच आहे, ही मांडलेली आहे व्यासाने, प्रत्यक्षात घडलेली थोडी, आणि मग तिला मस्तपैकी छानपैकी तिखट मीठ लावून तयार करून तुमच्यासमोर ती मांडली. ही एक माणसाच्या व्यक्तिमत्वाचं पूर्ण केलेलं व्यक्तिचित्रण अशी लिहिलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त सगळ्यात जगातला चांगला मानसशास्त्रज्ञ कोण, महर्षी व्यास. त्यांच्या एवढं मानसशास्त्र कुणीच ऐकलेलं नाही, कुणी पाहिलेलं नाही. मग आजही काय, देव आणि दैत्य या उभयतांची युद्ध चालू होते, त्यामध्ये देवांचा पराभव होत असे. आजही तसेच आहे. एकदा शंकरानं हे पाहावे ना, म्हणून त्याने आपल्या देहातून एक भद्रा नावाची एक राक्षसीन उत्पन्न केली. तिचं नाव भद्रा. ही त्याने आपल्या देहातून राक्षसीन उत्पन्न केली. विष्टी किंवा कल्याणी असंही तिचं नाव आहे.
हिचं रूप कसं आहे? अतिशय अमंगळ, दिसायला अतिशय कुरूप, किळसवानं, पाहिल्यानंतर आपल्याला तिकडं पाहू नये असं वाटावं, म्हणजे आजचं अश्वत्थाम्याचं रूप आहे ते तिचं रूप आहे. ही गर्दबमुखी म्हणजे गाढवाचं तोंड असलेली आणि घाणीत सतत तोंड घालणारी, पुच्छवती म्हणजे शेपूट असलेला, पुच्छ म्हणजे शेपटी आणि वती म्हणजे असलेला, शेपूट असलेला असला हा. अरे काय, हे काय माणसाचं रूप आहे, त्याला गाढवाचं तोंड आहे, त्याला शेपूट आहे, हे असंच आहे, हे असंच आहे, हे खरं आहे. मग आता प्रश्न असा आहे की सप्तभुजा, हिला 7 हात आहेत, सिंहासारखी गळ्याला मानेला आयाळ आहे. आणि कृशोदरी या शब्दाचा अर्थ असा की पातळ कंबर असलेली एखादी स्त्री असावी अशा स्वरूपाची तिची रचना केली गेलेली आहे. मग ती काय करते तर प्रेतावर आरूढ होऊन दैत्याचा संहार करणारी, कर्णप्रांती म्हणजे कानाजवळून हळूच कानापाशी काहीतरी सांगणारी, ज्याला कर्णपिशाच म्हणतात. कर्णप्रांती म्हणजे एका सीमा भागामध्ये जवळच्या भागात जाऊन लोकांच्या कानात कुजबुजायचं आणि त्याला तो वाटोळं करायचं, त्याचं हे पेटवायचं, हा जो प्रकार आहे, असं करणारी, हळूच बोलणारी, कानात कानमंत्र देणारी, याबाबतचे शब्द वापरले गेले आहेत. अशा स्वरूपाची एक स्त्री तयार केली आणि ती याच्यामध्ये सोडली. आता ही शक्ती उत्पन्न केली आणि हिच्यामध्ये सोडली. या कारणावरती जर माणसाचा जन्म झाला तर त्याच्यामध्ये या राक्षसी प्रवृत्ती येऊ शकतात. म्हणून ही तिथी शुभ कार्याला अशुभ मानलेली आहे. ज्या माणसाचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, ज्या माणसाचं वागणं चांगलं आहे, ज्या माणसाचं शिक्षण चांगलं आहे, ज्या माणसाचं जगणं उत्तम आहे, त्याला कोणीतरी येतं, कानात काहीतरी बोलतं आणि मग हा पेटतो आणि कुठल्या तर बाजूला जातो, थोडे पैसे खातो. चांगल्या घरची मुलं पोलीस इन्स्पेक्टर झाली किंवा चांगल्या आईवडिलांची, अतिशय कष्टातून, आणि नंतर इतक्या भ्रष्टतेला लागली. मग ही ह्या आईवडिलांची मुलं होती का, हा शंकाच आहे. हे संस्कार केले होते का, नाही. मग ही इतकी बाद कशी झाली, तर मग ही दैत्य नावाची व्यक्ती तिच्या कानात येऊन काहीतरी सांगून गेली की तू असा हो. मग खऱ्या अर्थानं विष्टीकरणाचा माणूस जन्माला आला, त्याच्यावर संस्कार किती जरी चांगले झाले तर अशा लोकांचं ऐकलं जातं. आणि मग त्याच्या कानात फुंकलं की त्याच्या डोक्यात वारं शिरलं की तो वाऱ्यासारखा सुसाट जातो, नीतिमत्ता सगळी विकतो, आई वडिलांना हाकलून बाहेर काढायची प्रवृत्ती तयार होते. मग कोण कुठलं काय आणि कुणाला ओळखत नाही. आणि मग बघितलं तर कुळाचा संहार करणारा हा प्राणी आज समाजामध्ये आहे ना आपल्या. मग या कारणावर जन्म म्हणजे काय, व्यक्तीत राक्षसी प्रवृत्ती येऊ शकते आणि ती शुभ कार्याला अशुभ मानलेली आहे. आणि ही व्यक्ती ही समाजाला, कुळाला, सगळ्यालाच वाटोळं करणारी आहे. म्हणून याची जननशांती करा म्हणून सांगितलेलं आहे. याच्यात या प्रवृत्ती येतात आणि ह्या सगळ्या प्रवृत्ती आल्यानंतर आजही भद्रा म्हणजे विष्टीकरण यावर जन्म म्हणजे मनोविकृतीची वाढ होऊन ती व्यक्ती अमंगळ, किळसवाणे कृत्य, अभद्र बोलणारी. शिव्या कुठं शिकलो आपण, कुठल्या कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकलो नाही. मोठ्यांना आदर करायचं शिकलो नाही. आज 7वी 8वीचं पोर जरी गाडीवरनं सायकलवरून चाललं आणि एखादा म्हातारा माणूस रस्त्यानं चालतंय तर ते त्याला ए म्हातारे तो दिसतं का नाही. हे संस्कार आहेत तुमच्या घरामध्ये असू शकतील, काय सांगता येते. तर ते हे मूल संस्कारापेक्षाही विष्टीकरणावर जन्मलेलं असतं. त्यामुळे त्याला हेच अभद्र सुचतं बोलायला. शिव्या, हलक्या कानाची, कुणीही कान पिरळा काय कानात सांगितले की सुटला. मग लोकांना चुकीचा कानमंत्र देणारी माणसं, लोकांना चुकीचं. चांगली मुलं चांगल्या घरातली आज गांजा विकताना सापडत आहेत, दारू पिताना. म्हणे आईच सांगते हे मुलगा ना आमचा वडिलांच्या बरोबरच प्यायला बसतो. हे संस्कार तुझ्या आईवडिलांनी दिलेत का रे बाबा. आमचा मुलगा त्यांच्याबरोबर सगळं करत बसतो, मग त्याला बेडरूममध्येच घ्या ना. असं म्हटल्यानंतर तुम्ही तोंडात शेण घालाल. पण मला सांगा, त्याच्या प्रत्येक चुकीच्या कृत्याचं जर समजा तुम्ही समर्थन करत असाल तर तुमचं कुठेतरी चुकतंय हे तुम्ही 10 वेळा लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याचं कारण विष्टीकरण. मग या मार्गाला लावणारी प्रवृत्ती नोकरी व्यवसायात अनितीचा वापर करून यश आणि समाधान याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करताना आज हजारो नोकर दिसतात. ही सगळी विष्टीकरणावरची पिलावळ आहे. मग महसूल असेल, न्याय असेल, संरक्षण असेल, यातील मंडळी राजकारणासह पापाचे भागीदार होताना दिसतात. आणि प्रत्येक कर्म तुमचं तुम्हाला फेडायला लागणार आहे. फक्त ते आत्ता नाही किंवा उद्या नाही किंवा परवा नाही किंवा तेरवा, कदाचित या जन्मात नसेल तरी पण त्याची निश्चितपणे तुम्हाला कबुली द्यावी लागेल. मग पापांचे भागीदार होताना भद्रा ही माया आहे. तुम्हाला ती मोह घालते आणि तिकडे बोलवते. त्याला काय होतंय. मग असं पण काही म्हणताना मी खूप चांगली माणसं,
खूप चांगली विद्वान शिकलेली माणसं बघितली, आता जगच बदललं, आपण काय नाही बदलायचं. जगानं जर बदललं तर तुम्ही बदललं पाहिजे असं तुमच्यावर बंधन आहे का? नाही ना, बदलू नका ना. मग आपण बदलू पाहिजे. नाही, तुम्ही बदलणार नाही तरी चालतंय. मग सगळं छान वाटतं हो, पण नंतर ते व्याजासह, चक्रवाढ व्याजासह परत करायचं आहे, या जन्मी किंवा नंतर जन्मी कदाचित, याचा विचार व्हायला हवा. म्हणून विष्टीकरण हे अतिशय माणसाचं वाटोळं करणारं करण आहे. त्यावर जर जन्म असेल तर योग्य पद्धतीने त्याचं काउन्सिलिंग करून त्याची शांती करून घ्या, त्याच्यावर लक्ष द्या, त्याला सततपणे ह्या गोष्टीचा पाठपुरावा करा. त्याला एकदा शांती केली म्हणजे माणूस बदलतो असं नव्हे. लक्ष ठेवा की हा बदलून बाद तर होणार नाही ना. म्हणजे आपण घरामध्ये आपल्या देवाला जन्म घालायचा आणि त्याचं राक्षसात दैत्यात रूपांतर करायचं आणि मग तोच दैत्य हळूहळू घराचा कर्ता झाला की घराचा उकंडा व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणून आपण ह्या गोष्टी आत्ता विचार करून सांभाळल्या पाहिजेत. प्रयत्न करा. तुमच्या घरात कोण विष्टीकरणावर जन्माला असेल तर तो तुमच्या घराचा कलंक होण्यापेक्षा त्याची व्यवस्थित आत्ताच काउन्सिलिंग करून, त्याची शांती करून, त्याच्यावर लक्ष ठेवून तो बदलणार नाही. कारण तुमचं सगळं जगणं त्याच्या हातात आहे. म्हणून या गोष्टी बदलायला बघायला हव्यात. प्रयत्न करा. कदाचित वेळीच जर तुम्हाला हे सगळं मिळालं आणि करता आलं तर आम्हाला आनंद होईल, तुमचं जगणं सुंदर होईल आणि तुम्हाला मनोविकृती होणार नाही. म्हणून एक आंबा सगळी आंब्याची आडीच्या आडी बाद करतो, तशी आज घरातली परिस्थिती आहे. घरात एक विष्टीकरणावर जन्मलेला मनोविकृत माणूस सगळ्या घराचं वाटोळं करण्यासाठी, सगळ्या घराची मानसिकता जी आहे ती बदलून त्या लोकांना त्रास देण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. म्हणून त्याला वेळीच बांधलं पाहिजे. जर आपण त्याला बांधून लगाम घालू शकलो नाही तर विधवर साप घरात शिरला आणि 10 जणांची सगळी झोप उडवली असं होणार. तसंच होणार, यापेक्षा वेगळं काय नाही. हे होऊ नये म्हणून आपण विष्टीकरणाची माहिती घेणं गरजेचं आहे. प्रयत्न करा की तुमच्या घरात जर असेल कोणी तर त्यासाठी प्रयत्न करून आपण त्याला बदलूया, त्याच्या मानसिकतेत बदल करूया. जर बदल केला तर तुमचं जगणं अतिशय सुंदर आणि आनंदी होईल. प्रयत्न करूया. का तर यासाठी परत एकदा ज्योतिष बघायला पाहिजे. आभारी आहोत. प्रयत्न करा. तुमची मनोविकृती कमी व्हावी म्हणून केवळ हा सगळा प्रयत्न आहे.